प्रथमतः सर्वांना हरिओम. आज ऑनलाईनच्या माध्यमातून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व UGC मालव्य मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या 5 दिवसाच्या आयोजित केलेल्या योग विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व या विषयावर ऑनलाईन अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या सूक्ष्म अध्यापन व्हिडिओ मायक्रो टीचिंगसाठी मी आपणासमोर एक विषय निवडलेला आहे आणि तो म्हणजे नाडी व प्राण यांचे शरीरातील कार्य. मी प्राध्यापक डॉक्टर राजू देविदास मेत्रे. माझा रोल नंबर 9 आहे आणि मी श्री संत गजानन महाविद्यालय या ठिकाणी. आता बघा, पहिली जी नाडी आहे ती नाडी आहे इडा नाडी. तिला आपण ल्युनार नाडी असं म्हणतात. म्हणजे ग्रंथामध्ये असा तिचा उल्लेख आहे की हिला चंद्र नाडी म्हणतात. ही शीत नाडी असे म्हणतात. मनशक्तीचे वहन करणारी ही नाडी असते. म्हणजे शरीरामध्ये मनशक्तीचं वहन करणारी अतिशय शक्तिशाली अशी नाडी जी असते ती इडा नाडी असते आणि ती डाव्या नाकपुडीशी कनेक्ट असते बघा. आणि ही ही जी नाडी आहे ही शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचं कार्य करते. मग ह्या नाडीमध्ये ही नाडी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमशी त्या ठिकाणी कनेक्ट आहे. आणि मग ह्या नाडीचा उपयोग काय होतो की शरीरामध्ये तापमान वाढलंय, हृदयाचे ठोके वाढलेले आहेत किंवा शरीरामध्ये ताणतणाव वाढलेला आहे, मनाची हालचाल वाढलेली आहे, तर अशा वेळी ही नाडी जी असते मग शरीराचे बाह्य तापमान कमी करणे, शरीरात थंडावा निर्माण करून देणे किंवा शिथिलता, अंतर्मुखता उत्पन्न करणे, मनाची चंचलता कमी करणे हे या नाडीचं कार्य आहे. त्याच्यानंतर आपण पुढची नाडी पाहूया, ती म्हणजे पिंगला नाडी, जिला सूर्य नाडी असं म्हणतात. सूर्य नाडी म्हणजे सन सन नाडी म्हणतात त्याला. तर ही जी नाडी आहे ती उजव्या नाकपुडीशी जोडलेली आहे. मग ही नाडी काय करते तर प्राणशक्तीचं वहन करण्याचं काम करते शरीरामध्ये. मग ही प्राणशक्ती जर आपल्या शरीरामध्ये आली तर प्राणशक्तीचं काय कार्य असतं की शरीराचं तापमान वाढवणे, मग शरीरामध्ये जी काय हृदयाचे ठोके आहेत ते वाढवणे किंवा मग आपल्याला एखाद्या ह्याच्यामध्ये एखादा खेळाडू असेल त्याला कुस्ती खेळायची, त्याच्यामध्ये ताकद संचारणे, त्याच्या मनाची चंचलता वाढणे आणि ह्याचं जर आणि ह्या नाडीचं कार्य जे आहे ही नाडी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमशी जोडलेली आहे. तर ही नाडी शरीरामध्ये ऊर्जा देण्याचं काम करते, शरीरामध्ये सतत ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असते. यामध्ये इंद्रिय स्नायू यांचा स्ट्रेस वाढविणे, हृदयाचे ठोके वाढविणे, बहिर्मुक्त वाढविणे, बाह्य हालचाली वाढविणे ही सर्व कार्य पिंगला नाडीचे त्या ठिकाणी असतात. आता सर्वात महत्वाची नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी. ही जी सुषुम्ना नाडी असते ती मूलाधार चक्राच्या खाली, म्हणजे तोंड बंद करून त्या ठिकाणी असते. परंतु ज्यावेळेस आपण प्राणायामांचा अभ्यास करतो, इडा व पिंगळा नाडीचा जास्त अभ्यास करतो, प्राणायामांचा दीर्घकाल अभ्यास करतो, त्यावेळेस या नाडीचं मुख जे आहे ते उघडलं जातं आणि तिथून जी काय आता बघा, ज्या उर्वरित 7 नाड्या आहे व त्यांची स्थाने आपण समजून घेऊया. त्यामध्ये मध्ये पहिली आहे गांधारी. मग ती गांधारी कुठे जोडलेली आहे तर आपल्या डाव्या डोळ्याला ही गांधारी जोडलेली आहे. त्याच्यानंतर हस्तिजीवा ही कुठे जोडलेली आहे तर आपल्या उजव्या डोळ्याला जोडलेली असते. मग त्याच्यानंतर पुषा ही उजव्या कानाला जोडलेली आहे आणि यशस्विनी ही डाव्या कानाला जोडलेली असते. अलंबुसा मुखाला जोडलेली असते. कुहू जनेंद्रियाला जोडलेली असते. शंखिनी मलाशयाला जोडलेली असते. याप्रमाणे या 10 नाड्यांचे स्थाने आणि कार्य आपल्याला त्या ठिकाणी सांग समजले आहेत.